ऑल इज नॉट वेल असंच म्हणण्याची पाळी आली आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये सध्या वादाचा मुद्दा ठरलाय तो मुंबईत कोण किती जागा लढवणार यावर महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत आहेत, पण तोडगा मात्र निघत नाहीये. काय आहे महाविकास आघाडीचा मुंबईतला हा पेच आपण पाहूयात. तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल. मुंबई आमचीच असं संजय राऊत म्हणतायत आणि तोच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वादाचा मुद्दा ठरलाय. मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं 36 पैकी 20 जागांवर दावा ठोकलाय. गेली कित्येक वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत ठाकरे गटाची ताकदही जास्त आहे. मुंबई म्हणजे शिवसेना आणि ठाकरे असं समीकरण असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. आगामी निवडणुकीत ठाकरेंना पुन्हा महापालिका काबीज करायची असेल तर विधानसभेला चांगली ताकद दाखवावी लागणार आहे. 2019 जेव्हा शिवसेनेची भाजपसोबत युती होती त्याही वेळी ठाकरेंनी मुंबईत 19 तर भाजपनं 17 जागा लढवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत 4 जागा लढवल्या, त्यापैकी 3 जागांवर ठाकरे गटाचा विजय झालाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या जागांचा मोठा हिस्सा ठाकरेंना हवाय. तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल. मुंबईत ठाकरे हेच मोठा भाऊ असतील हे मानायला पवारांची राष्ट्रवादी तयार आहे. अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का, कशाला नको जायला ना मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही. आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद तशी फारशी नाही आहे, मात्र काँग्रेसचं मुंबईतलं गणित वेगळं आहे. एकेकाळी मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मुंबईत 2 जागांवर लढली आणि त्यापैकी 1 जागा काँग्रेसनं जिंकली आहे. सांगली पॅटर्ननंतर काँग्रेस आता नमती भूमिका घेणार नाही असं काँग्रेसचे नेते निर्धारानं सांगतायत. त्यामुळे काँग्रेस मुंबईत ठाकरे गटाला सहजासहजी जास्त जागा सोडायला तयार नाही. या अजून त्याच्यावरची चर्चा पूर्ण नाही झाली, बैठक झाली पण त्याच्यावरची अजून चर्चा पूर्ण झालेली नाही. जेव्हा चर्चा पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर हे सगळं मांडू. मुंबईत ठाकरे गटाला 20 जागा हव्यात, तर काँग्रेस 13 ते 15 जागांसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा 5 ते 7 जागांची अपेक्षा आहे. अणुशक्तीनगर विधानसभेवर 3ही पक्षांचा दावा आहे. अणुशक्तीनगरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी रवींद्र पवारांसाठी आग्रही आहे, तर वांद्रे पूर्ववर वरुण सरदेसाईंसाठी ठाकरे गटानं दावा केलाय. काँग्रेसनं वांद्रे पूर्व ठाकरे गटाला सोडल्यास ठाकरे गट चांदिवलीची जागा काँग्रेसला देणार आहे. चांदिवलीमधून नसीम खान यांनी लढावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईनं महाविकास आघाडीला चांगली साथ दिली, त्यामुळे मुंबई लोकसभेची हवा कायम ठेवत जास्तीत जास्त जागा लढवून आमदार संख्या वाढवण्याचा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आर्थिक आणि राजकीय वजन फार महत्त्वाचं आहे. यामुळेच प्रत्येक राजकीय पक्ष आपला राजकीय दबदबा मुंबईत वाढवू पाहतोय. उबाठाला काँग्रेसला अधिक महत्त्व न देता स्वतःची ताकद वाढवायची आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला पूर्वीप्रमाणे स्वतःचा दबदबा वाढवायचा आहे. जिथे ताकद नाही तिथेही आपण काही करू शकतो असं पवारांनाही सिद्ध करायचं आहे. यामुळेच महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील जागा वाटपाचं घोडं रखडलेलं आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.